नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी. आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज देखील पुन्हा आपला तोच रोजचा मुद्दा म्हणजेच मागील त्याला सौर पंप योजना व कुसुम सोलार पंप योजना. आता शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम मागील जे काही व्हिडिओ आहेत त्या बऱ्याच साऱ्या व्हिडिओमध्ये काही 2-3 लोकांनी बऱ्याच साऱ्या वाईट देखील कमेंट केलेल्या आहेत की तुमच्या व्हिडिओपासून आम्हाला काहीही फायदा नाही किंवा तुम्ही खोटं बोलतात, तुम्ही चुकीची माहिती देतात. जर अशा ज्या लोकांना वाटत आहे की चुकीची माहिती आहे, शेतकऱ्यांसाठी खरंच फायद्याची माहिती नाही, अशा मित्रांनी कृपया व्हिडिओ पाहू नये. व जर खरंच मी चुकीची माहिती देत असेल व असं काही असेल तर या व्हिडिओला जर 10 पैकी 5 कमेंट ह्या जर वाईट आल्या की व्हिडिओ बनवू नका, तर या विषयावर उद्यापासून व्हिडिओ बनायचे देखील मी बंद करेल. परंतु ज्या शेतकऱ्यांना खरंच वाटत आहे की व्हिडिओ हे शेतकऱ्यासाठी उपयोगी आहेत, अशा शेतकऱ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व आम्हाला एक कमेंट करून नक्की कळवा. तर शेतकरी मित्रांनो, आजचा जो काही मुद्दा आहे, हा मुद्दा आहे आता जी काही अर्जाची छाननी मागेल त्याला सौर पंप योजनेच्या मधील अर्जाची छाननी सुरू आहे. या योजनेसाठी जे अर्ज पात्र होतील, अप्रूव्हल होतील, या अर्जांना येत्या काही काळामध्ये वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन इनेबल होईल. म्हणजेच वेंडर सिलेक्शन म्हणजेच कंपनी निवडायचे ऑप्शन येईल. तर सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये की आता वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आल्यानंतर शेतकऱ्यांनी कंपनी कोणती निवडायची. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला तेच सांगणार आहे की शेतकऱ्यांनी कोणत्या कंपनीची निवड करावी, परंतु वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे. कारण कोणत्याही कंपनीचे नाव सांगून जमणार नाही. तर शेतकऱ्यांनी कंपनी निवड करण्यासाठी कोणकोणते निकष पाहिले पाहिजे, कंपनीकडे कोणती गुणवत्ता पाहिली पाहिजे, हेच आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आता वेंडर सिलेक्शन आल्यानंतर शेतकऱ्यांची जी काही कंपनीकडे सर्वप्रथम जी काही शेतकऱ्यांची इच्छा असते ती कंपनीने सर्व्हिस ही चांगली दिली पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याने वेंडर सिलेक्शन केल्यानंतर जवळपास 1 ते 1.5 महिन्यामध्ये शेतकऱ्याला सोलार पंप मिळायला हवा. आता बरेच सारे असे शेतकरी आहेत जुने की काही काही शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहे. मी तुम्हाला एक कमेंट देखील खाली दाखवत आहे, ते देखील पाहून घ्या. अशा प्रकारे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट देखील येत आहेत की आम्ही 6-6 महिने ते 10-10 महिने झाले पैसे भरून अजूनही आम्हाला सोलार पंप भेटलेला नाही. त्या शेतकऱ्यांनी कंपनीचे नाव देखील कमेंटमध्ये टाकलेले आहे. तर अशा प्रकारच्या कंपनीची निवड करून शेतकऱ्याचा काहीच फायदा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कंपनीची निवड करताना काय पाहावे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कंपनीची निवड करताना ज्या कंपनीची निवड करणार आहेत ती कंपनीच्या डीलरशिप ही तुमच्या आसपास असली पाहिजे. तुम्ही ज्या तालुक्यातील आहात त्या तालुक्यात तरी त्या कंपनीची डीलरशिप असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही कंपनीची निवड, वेंडरची निवड केल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला कंपनी म्हणजेच तो डीलर तुम्हाला मटेरियल देऊ शकेल. व त्यानंतर दुसरं म्हणजे कंपनीचे जे मटेरियल आहे यामध्ये क्वालिटी. आता यामध्ये ज्या काही ब्रँडेड कंपन्या आहेत, टाटा आहे, ओसवाल आहे, त्यानंतर इकोझेन आहे, स्पॅन आहे, माधुरी आहे, अशा अनेक अनेक कंपन्या आहेत. या वेंडरमध्ये खूप अशा कंपन्या आहेत ज्या चांगल्या प्रकारच्या मटेरियल देतात, शक्ती देखील आहे. तर शेतकरी मित्रांचा सर्वप्रथम ओघ हा चांगल्या कंपनीकडेच असतो, कारण त्यांचे मटेरियल हे चांगले येते. परंतु बऱ्याच साऱ्या कंपन्या अशा आहेत की ब्रँडेड आहेत, परंतु त्यांची डीलरशिप ही चांगल्या प्रकारे काम करत नाही, शेतकऱ्यांना सर्व्हिस देत नाही. त्यानंतर शेतकऱ्यांनी हे पाहिले पाहिजे की तुम्ही वेंडर निवडताय ना, तर जो डीलर तुमच्या तालुक्यामध्ये आहे आधी त्या डीलरशी नीट बोलून घ्या की आम्ही तुमची कंपनी निवड करतोय. जर तुम्ही आम्हाला 1-1.5 महिन्यामध्ये मटेरियल देत असाल तरच आम्ही तुमच्या कंपनीची निवड करत आहोत. त्यानंतर तुम्ही सर्वप्रथम हे बघितले पाहिजे, याबद्दल इतर शेतकऱ्याकडून देखील माहिती घेतली पाहिजे, आपल्या आसपासच्या शेतकऱ्याकडून माहिती घेतली पाहिजे की ही कंपनी जर उद्या सोलारचा काही बिघाड झाला
तर आपल्याला सर्व्हिस कशा प्रकारे देते, कस्टमर सर्व्हिस जी आहे ती कशा प्रकारे देते. बऱ्याच शेतकऱ्यांच्या देखील अशा अडचणी आहेत की सोलारमध्ये काही अडचण आल्यानंतर किंवा जे काही इन्शुरन्स आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांच्या फिटिंग करताना देखील पाट्या फुटतात, काहीतरी तुटफूट होते व सोलारचा काही 5 वर्षाचा इन्शुरन्स आपल्याला त्या सोलारवरती मिळतो. 5 वर्षात जर तुमच्या सोलारला काही झालं तर तुम्हाला तो कंपनीकडून दुरुस्त करून किंवा रिप्लेस करून 5 वर्षापर्यंत घेता येतो. तर या ज्या काही कस्टमर सर्व्हिस आहेत, जी काही कंपनी तुम्हाला सर्व्हिस देणार आहे, ही सर्व्हिस कंपनी कशी देईल हे देखील शेतकऱ्याने पाहिले पाहिजे. सोलार कंपनीची निवड करताना आपण ज्या कंपनीची निवड करणार आहोत त्या कंपनीची निवड आधी कोणी आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांनी केलेली आहे का, त्यांना याची सर्व्हिस कशा प्रकारे भेटलेली आहे याची देखील आपण माहिती घेतली पाहिजे. व जो डीलर आपल्याला मटेरियल देणार आहे किंवा सोलार देणार आहे तो डीलर, त्या डीलरची देखील माहिती शेतकऱ्याने घेतली पाहिजे. कारण तुम्ही 6-6 महिने ते 10-10 महिने पैसे भरून वाट पाहण्यात कोणतीही मजा नाही. पैसे भरल्यानंतर जवळपास 1-1.5 महिना किंवा जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा सोलार पंप तुमच्या शेतामध्ये बसवण्यात यायला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कंपनीची निवड करताना अत्यंत बारीकीने लक्ष घालून त्याची माहिती घेऊन नोंद करावी. आता यामध्ये काल देखील मला एक कॉल आला होता की शेतकऱ्याने इकोजेन कंपनीचा सोलार पंप घेतला होता व इकोजेन पंप जो मोबाईलवरती ऑपरेट होतो, तर त्या शेतकऱ्याने डीलरला फोन केला की माझा पंप मला मोबाईलवर ऑपरेट करून पाहिजे. तर त्या डीलरनं त्या पंप ऑपरेट करण्यासाठी, मोबाईलवरती ऑपरेट करण्यासाठी रिचार्जचे सांगून 1,000 रुपये चार्जेस सांगितले. तर अशा प्रकारचे जे काही फसवे डीलर आहेत, अशा डीलरपासून देखील शेतकऱ्यांनी सावधान राहिले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्ण माहिती घेऊनच आपली कंपनीची निवड ही नक्की करायला पाहिजे, जेणेकरून नंतर तुम्हाला पस्तवण्याची वेळ येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.